27% आरक्षणामध्ये 56% समाज एससी एसटी धरला, यामध्ये जर मिसळला तर आपला समाज हा जवळपास 85% जातो. 85% लोकांना 52% आरक्षण आणि 15% लोकांना 48% आरक्षण ही शुद्ध चाणक्य नीती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अरे इथंच तर गळा कापला जातोय. तुमच्यामध्ये भांडण लावून 15%चं सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतोय. कधी समजा, कधी तुमच्या लक्षात येईल ज्या सरकारने 2 सप्टेंबरचा जी.आर. काढला, तो जी.आर. वाचाल तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत, सोंगे आहेत ती पोंगे आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. अरे 200-374 जातीवर एका जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आला. तुम्ही सांगत होता माझा डीएनए ओबीसी आहे. तुमचा डीएनए ओबीसी आहे तर तुम्हाला 374 जातींनी त्या खुर्चीवर बसावा, त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला? त्यांच्यावर अन्याय करण्याची हिंमत कशी झाली? हा जी.आर. ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. हे मी या ठिकाणी आपण कुणालाही माझ्या मंचावर आणा, हे मी सिद्ध करून दाखवेल. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेलो होतो ना मी, की साहेब हा आमचा हा जी.आर. हा रद्द करा. या जी.आर. नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही. जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहे तुम्हाला सांगतो मान्यवरांनो, विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहे त्यांची निवड होत आहे. स्थानिक एकही इथे नोकरीवर लागत नाहीये. काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशन मध्ये भरती झाली, एकही माणूस, एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही. आमच्याकडे जेवढे कृषी सहाय्यक आले माहिती काढा, जिल्ह्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही. नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे. आणि आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. त्यांनी 18 पगड जातीला 12 बलुते धारणा घेऊन हे राज्य स्थापन केलं. 12 बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली. परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करण्यासाठी जरांगे पुढे झुकला आहे. म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे. की सुधर जाओ, होश में आओ, नाहीतर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी आहे. काय म्हणतात जरांगे? म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात. आम्ही राजकारण करायला निघालो असतो. गेली 15-20 दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजून देण्याचं काम आम्ही करतो. अरे इथे कोणाचा तरी फोटो आहे का? कोणत्या नेत्याचा फोटो लावलाय? वडेट्टीवारांचा फोटो कुठे दिसला? अरे आमदारकी गेली खड्ड्यात. माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात, कशाची पर्वा करणार नाही, कशाची चिंता करणार नाही. सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे. पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे. म्हणून मी मैदानात उतरलो आहे. माझे सर्व सहकारी मैदानात उतरले आहेत.
त्याची पर्वा आम्ही केली नाही. आणि कोण मूर्ख आहे ह्या मराठ्यांना समजत नाही. अरे बाबा, माझी लेकरं तो जरांग्या म्हणतात, तुझी लेकरं आमची काय बकरे, तुझी लेकरं आमचे बकरं. EWS मध्ये त्यांना 10% आरक्षण मधून 8.5% आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतो. 8.5%. आता नोकरी मिळत आहे ना बाबा. काल आम्ही MPSCचा निकाल पाहिला. MPSCच्या निकालामध्ये जो कटाफ आहे, तो कटाफ जर तुम्ही लक्षात घेतला तर यातून या कटाफ मध्ये MPSCच्या ओबीसीचा कटाफ 485 ओबीसीचा आणि EWSचा कटाफ 450. आता तुम्ही सांगा ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का EWS मध्ये आहे? या बैताड जरांगेला समजतच नाही. अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे? आणि आम्ही पहिले 10x10च्या खोलीमध्ये 50 जण झोपतो तर का आमच्या उरावर झोपायला पाठवते? कुठे मिळणार आम्हाला हक्काचा? अरे घ्यायचा असेल तर आमचा बळी मराठा समाजाच्या. मी सर्व नेत्यांना सांगतोय, आम्ही विरोधात नाही. तुमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका राहील. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे यासाठी जरांगे उपोषणाला बसले. त्यावेळेस मी तिथे गेलो होतो आणि सांगितलं माझा पाठिंबा. त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला माहित असेल, त्यावेळेस कुणबी नोंदी या ठिकाणी फक्त आणि फक्त यामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल केला जातो. त्या व्हिडिओ मध्ये मी सांगतो त्यावेळेस 8,300 फक्त मराठा आपल्या कुणबी नोंदी होत्या पूर्ण मराठवाड्यामध्ये. म्हणून मी भूमिका घेतली. 8,300 नोंदी आहेत, त्या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही. आम्ही कोणी विरोध करणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली. परंतु ज्यावेळेस शिंदे समिती आली त्या शिफारशीनंतर मराठवाड्यामध्ये 2 वर्षामध्ये मागच्या 2,41,000 प्रमाणपत्र वाटले गेली. 2,41,000 आणि आज रोज 1000 प्रमाणपत्र वाटली जातात. म्हणजे पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला. MBBS मध्ये तुमचा नंबर लागणार नाही, मेडिकल मध्ये लागणार नाही, इंजिनियर मध्ये लागणार नाही, नोकरी मिळणार नाही. कारण पहिलवान ते आहे, हिंद केसरी ते आहे, तुम्ही पहिलवान ते आहे आणि आम्ही काय आहोत कुपोषित आहोत. कुपोषित माणसाला घराबाहेर काढण्याचं काम होईल आणि यामधून सर्वात नुकसान कोणाचं होणार आहे? मी ते जबाबदारीने सांगतो आहे. मराठा समाज जर आला तर आता उपवर्गीकरणाचं काम सरकार करत आहे आणि त्यामध्ये जर कुणबी समाजाला त्यामध्ये टाकलं मराठ्याबरोबर सर्वे करून तर माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुणबी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही लढाई काही आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत. ही लढाईमध्ये उतरलो, परवा केली नाही. मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तरी मानलो नाही, कारण ओबीसीचं रक्त आहे. अरे मायक्रो ओबीसी असेल तरी वडीलवार कुठल्या भीतीला कुठल्या धमकीला भीक घालत नाही. कारण सच्चाई के लिए हम लड़ने वाले हैं, झूठों से डरने वाले हम नहीं है, हे आम्ही दाखवून दिलं आहे.